पर्ली के व्यापारी महादेव मुंडे की 2.5 साल पहले हुई हत्या के आरोपी अभी तक गिरफ्त में नहीं आ पाए हैं। आरोपियों की गिरफ्तारी न होने पर पुलिस की निष्क्रियता से तंग आकर उनकी पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे ने आत्मदहन का ऐलान कर दिया है। ज्ञानेश्वरी मुंडे बीड़ के पुलिस अधीक्षक नवनीत कौवत से मिली और आरोपियों के संदिग्ध सहयोगी बांगर के पास मौजूद थानों में चल रहे सबूत पुलिस को सौंपने की मांग की। उन्होंने कहा कि यदि अगले 8 दिनों में आरोपी पकड़ में नहीं आए तो वह आत्मदहन पर मजबूर होंगी। इसके अलावा ज्ञानेश्वरी मुंडे ने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस से भी मिलने का समय मांगा ताकि इस मामले में त्वरित कार्रवाई सुनिश्चित हो सके। पुलिस अधीक्षक नवनीत कौवत ने बताया कि वे जल्द ही सबूतों की जांच के बाद कार्रवाई करेंगे और आरोपियों की गिरफ्तारी को प्राथमिकता देंगे। आज आता मी पूर्ण माझ्या फॅमिली सोबत इथं आले आहे। एसपी सरांना एवढंच म्हणलं की आम्हाला न्याय पाहिजे, तरी पण एसपी सर म्हणले आहे जेवढं होईल तेवढा प्रयत्न करूत। आम्ही निवेदन बी दिलं आहे एसपी सरांना। हे सगळ्यांना आमच्या फॅमिलीनं मिळून आत्मदहनाचा त्यांना इशारा दिला आहे 8 दिवसात आरोपी नाही अटक झाली तर। मात्र या अगोदर हे तुम्ही अशाच पद्धतीने केलं, मात्र प्रत्येक वेळेस समजूत काढली जातील, परत आरोपी निष्पन्न झालेत का नेमकं त्याच्या संदर्भात काही मला सांगितलं की एसपीने आश्वासन दिलं काही? एसपी सरांनी काही नाही, ते म्हणले आम्ही प्रयत्न तर करतच आहोत म्हणले। एसपी सरांनी काही असं दिवस दिले नाहीत, मात्र आम्ही त्यांना निवेदन दिलं की आमचं आत्मदहन 8 दिवसात होईल म्हणून आम्हाला, कारण आम्ही खूप थकून गेलो। आता संयमच राहिला नाही आम्हाला त्या न्याय मागण्याचा। आता 1.5 वर्ष झाले, किती दिवस आम्ही सतत फिरायचं। हे लेकरांची शाळा, ते आज शाळेला सुट्टी घेऊन मी इथपर्यंत आले आहे। मग लेकरांचं करिअर बी माझ्या मागं आहे। किती दिवस ह्यांच्या चक्रा घालायची, आता ही 3री चक्र आहे माझी एसपी सरांकडं, तरी पण न्यायाची काहीच भूमिका नाही। म्हणल्यास काय करायचं हे कठोर निर्णय, म्हणजे कठोरातला कठोर निर्णय आहे। आता शेवट आमचं आत्मदहन आहे। बाळा बांगरनं सुद्धा काही दावे केले होते, त्यांनी देखील पोलिसांनी त्याचा देखील जबाब घेतला। हो, त्यांचा जबाब घेऊन सत्यता पडताळत आहेत की सत्यता आहे की खरंच त्यांच्यापाशी सबूत आहेत। सबूताशिवाय काहीच होऊ शकत नाही ते म्हणले आहेत ना। आम्हाला न्यायालयात दाखल करायचं म्हणलं तर सबूत लागते। मग बाळाभाऊ बांगरपाशी जर सबूत असतील की त्यांनी हे करूत म्हणले, आरोपी अटक करूत तात्काळ। पण आरोपी निष्पन्न झालेत का? या अगोदरही आश्वासन तुम्हाला दिलं होतं आणि आरोपीचे नावं तरी समोर आले नाही, आरोपीचे नाव नाही सांगितले। मग बोलले होते की आरोपी निष्पन्न झालेत, मग अजून आरोपीचे तर नाव सांगितले नाही त्यांनी आम्हाला। तुम्ही मध्यंतरी हा तपास CID कडे द्यावा आणि या प्रकरणात SIT नेमा म्हणून मागणी केली होती, त्याचं पुढं काय झालं, त्याचा काय पाठपुरावा केला का? SIT CIDचं काय आहे, सगळं सानप सरांना आरोपी माहिती आहेत। मी पहिल्यापासूनच सांगत आहे, त्यांची CDR मागत आहे। ह्यांच्या तपासात काहीच वेग नाही ना, पण आता थोडंसं एसपी सर वेग करत आहेत, तर न्यायाची थोडीशी भूमिका वाटत आहे। एसपी सरांच्या बोलण्याहून त्यांचं जे त्यांनी आम्हाला सांगितलं की समजावून की न्याय देऊत म्हणजे देऊत, तर एसपी सरांवरच आपला विश्वास आहे। म्हणून ही 3री चक्कर आहे माझी SP ऑफिसला। तपास अधिकारी तुम्हाला माहिती देत आहेत का? नाही, पण आता एसपी सरांनी सांगितलं आहे की त्यांना की त्यांच्या फॅमिलीला तत्काळ म्हणजे जे प्रोसेस केली आहे ती सांगत जा म्हणून। आता आम्हाला कमलेश मीना यांची भेट घ्यायची आहे अधीक्षकांची आता जाता या प्रकरणात तुमच्या फॅमिलीवर काही दबाव आहे का? तुम्ही काही संरक्षणाची मागणी केली? नाही, आमच्या फॅमिलीवर कशाला दबाव देतील? आम्ही गोरगरीब आहोत, आम्ही काही राजकारणी माणसं का आम्हाला की सिक्युरिटीची गरज आहे? आम्हाला सिक्युरिटीची काहीच गरज नाही। आम्ही खुलेआम राहणारे माणसं आहोत। शेतकरी माणसाला काय गरज आहे संरक्षणाची? आम्ही गोरगरीब परिवार आहोत, म्हणून आम्हाला न्याय नाही तर पहिल्यांदा सांगितलं आहे। आरोपी निष्पन्न